काय सांगाल आता जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना 2 दिवसापूर्वी योजना लागू झालेली आहे त्याबद्दल लोकांना काय सांगाल आव्हान काय? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारनं जी सुरू केली आहे आणि त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये उत्साह आहे आणि ही योजना मध्य प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत यशस्वी झाली आणि शिवराजसिंग चौहान आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं 29 पैकी संपूर्ण 100% त्या ठिकाणी यश आलं आणि महाराष्ट्रातही आता लोकांना त्याच्या बाबतीत अत्यंत उत्सुकता आहे। वयाची 21 ते 60 वर्षाच्या मर्यादेमधील ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सगळ्या भगिनी महिला भगिनी परित्यक्ता असतील, निराधार असतील, विधवा असतील, अशा सगळ्यांसाठी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे। 2.5 लाखापर्यंतची उत्पन्नाची मर्यादा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे या योजनेचे लाभार्थी या ठिकाणी येतील याच्यात काही शंका नाही आणि अत्यंत सोपी अशी पद्धत आहे। अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला याच्यासाठी जी अट आहे त्या सोप्या अटी याच्यामध्ये आणि 15 तारखेपर्यंत आता 1 तारखेला ही योजना सुरू झाली आणि 15 तारखेपर्यंत या योजनेचे अर्ज द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याची स्क्रुटिनी होऊन साधारणतः 14 ऑगस्टपासून या योजनेचा लाभ महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिला जाईल आणि त्याच्यामुळे फारच चांगली अशी उपयुक्त योजना आहे। याचा फायदा मोठ्या प्रमाणामधील ग्रामीण भागातील आमच्या महिला भगिनींनी घ्यावा हे आवाहन पण या निमित्तानं मी या ठिकाणी करतो। सर एक म्हणजे चर्चा आहे की जे 21 ते 60 वर्षापर्यंत लेडीजना लागू आहे आणि 65 वर्षानंतर सावनबाळ जी निराधारी योजना आहे ते मिळते, पण सर 60 ते जे 65 आहे की 4-5 वर्षाचे जे लेडीज आहेत त्यांना योजनेचा लाभ भेटत नाही, त्यासाठी काय नाही? मुळातच श्रावणबाळची योजना असते ही 65 वयाचं वर्षाच्या नंतरचं आहे। बरोबर, हे 21 ते 60च्यासाठी याच्यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे आणि त्या वयोमर्यादातील ज्या निराधार असतील, परित्यक्त्या असतील किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत तर या सगळ्यांना या योजनेचा लाभ होईल। 60 ते 65 हे जे 5 आहेत 5 वर्षाच्या जे महिला आहेत त्यांना नाही, महाराष्ट्र सरकारच्या साधारणतः सगळ्या योजना त्या 60 वर्षाचेच असतात, त्याच्यामुळे हे 60 वर्षाचं वय त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आता बाकीच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत म्हणजे या सगळ्या 60 वर्षाचे असतात आणि मुळातच 65चा हा जो वयोमर्यादा आहे ही ज्येष्ठांसाठी असते। सर ज्यांची वय 62, 63 किंवा 64 असेल त्यांना लाडली बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही? नाही, 60 वर्षापर्यंतच त्याच्यामध्ये भेटेल। ती ज्येष्ठांची योजना असते ती 65 वर्षाच्या याच्यातली आहे आणि याच्यामध्ये सरकार आता सगळ्यांची जर मागणी असेल त्याच्यात कदाचित सरकार विचारही करू शकेल, याच्यामध्ये नव्यानं बदलही करू शकते, तो काही विषय नाही। असं लोकांमधून आला तर ते होऊ शकेल, परंतु आत्ताच्या घडीला जी योजना आहे ती 60 वर्षापर्यंतची आहे।